माझे नाव नेहा आहे. वय 29 झाले आहे. पण लोक म्हणतात की अजूनही 24-25 वर्षांची दिसते. काळे दाट केस कमरेपर्यंत, डोळे मोठे मोठे, ओठ गुलाबी आणि फिगर. अरे सोडा, तुम्हीच समजून घ्या. जेव्हा रुग्णांचे डोळे माझ्या चेहऱ्यावरून खाली सरकतात. मी डॉक्टर आहे. सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावाजवळच्या शहरात. माझी आवाज थोडी जाड आहे. बोलताना हळूच हसले की लोक म्हणतात, दीदी तुमच्या हसण्यात वेगळीच मिठास आहे. हीच मिठास माझ्या कथेचा पहिला चमचा आहे. चाखाल तर गोड लागेल, गिळाल तर घशात अडकेल. आज सकाळची गोष्ट आहे. मी क्लिनिक उघडून आत बसले होते. बाहेर ऊन तुडवत होते. आत पंखा हळूहळू फिरत होता. तसंच दार उघडले आणि तो आला. नाव अर्जुन. वय 32च्या आसपास, खांदे रुंद, तोंडावर हलकी दाढी आणि डोळे असे की पाहताच वाटते काहीतरी लपून ठेवले आणि डोळे असे की पाहताच वाटेत अजबशी टोचण आहे. रात्रभर झोप आली नाही. मी हसून म्हटले, बसा अर्जुन, आधी कपडे वर करा. बघते कुठे त्रास आहे. मी हातमोजे घातले, त्याची शर्ट वर केली. त्याच्या पाठीवर घाम चमकत होता. मी बोटं हळूहळू फिरवली, नरमाने. तो श्वास रोखून बसला होता. मी विचारले, इथे दाबलं तर? तो म्हणाला, हो दीदी. अगदी तिथेच. मी हलकेसे दाबले, तो किंचाळला. मी म्हटले, अर्जुन तुमच्या स्नायू खूप काम करतो. पण आज असं वाटतंय शेतात दिवसभर वाकून काम करतो. पण आज असं वाटतंय की कोणीतरी आतून ओढत आहे. मी विचार केला, आतून ओढणं तर माझंही काम आहे, वेदना बाहेर काढणं. मग मी म्हटले, बेडवर झोपा. मी थोडं तेल लावून मालिश करून देते. वेदना लगेच पळेल. तो काही न बोलता झोपला. मी तेलाची बाटली उघडली. गरम तेलाचा वास खोलीत पसरला. मी त्याच्या कमरेवर तेल ओतले. हळूहळू जणू रेशमी दोरा ओढत आहे. माझी बोटं घसरत होती. तो डोळे बंद करून पडला होता. मी विचारले, अर्जुन लग्न झालंय का? तो म्हणाला, नाही दीदी, आई शोधते. मी हसून म्हटले, छान. तर अजून कोणी तुम्हाला पकडलेलं नाही? तो लाजला. हसू रोखले पण मनात हलकीशी गुदगुदी झाली. मालिश करताना मी त्याच्या कमरेखाली हात नेऊन दाबले. तो थबकला. दीदी, ते थोडं खाली. मी म्हटले, अरे वेदना तर इथपर्यंत पसरली आहे. भिवू नका. माझी बोटं त्याच्या मांडीच्या कडेलापर्यंत पोहोचली. तो श्वास जोरात घेऊ लागला. मी विचारले, हे तर आतापासून घाम सुटू लागला. मी आणखी तेल ओतले. आता माझी तळहात त्याच्या त्वचेवर घसरत होती, गोल गोल वर खाली. तो म्हणाला, दीदी तुमचा हात जादू करतोय. मी म्हटले, जादू तर अजून बाकी आहे अर्जुन. मग मी त्याला म्हटले, आता पलटा. तो हिचकी चला. मी पुन्हा म्हटले, पलटाना पाठीबरोबर पोटही बघावं लागेल. तो हळूच पलटा. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात होते. मी तेल त्याच्या पोटावर ओतले. माझी बोटं नाभीच्या भोवती फिरू लागली. ठीक आहे. तो म्हणाला, दीदी हे तर खूप गुदगुदीत आहे. मी हसून म्हटले, गुदगुदी नाही, वेदना पळवणं आहे. माझे हात खाली सरकत होते, अगदी कडेला. तो श्वास रोखून बघत होता. मी म्हटले, अर्जुन तुमच्या नसा खूप गुंतलेल्या आहेत. त्या सोडवाव्या लागतील. तो म्हणाला, सोडवा दीदी, पूर्ण सोडवा. आता खोलीत फक्त पंख्याचा आवाज आणि आमचे श्वास होते. मी त्याच्या पॅन्टच्या बेल्टवर बोट ठेवले. फक्त स्पर्श केला. तो थबकला. मी म्हटले, अरे बेल्ट सैल करा. नाडा दाबत असेल. तो स्वतः सैल करू लागला. मी आणखी तेल ओतले. माझी बोटं आता त्याच्या मांड्यांच्या आतील भागावर होती. तो हळूहळू कर्कश आवाज काढत होता. मी विचारले, अर्जुन आता सांगा वेदना कुठे आहे? तो म्हणाला, दीदी आता वेदना कुठेतरी दुसरीकडे गेली आहे. मी हसून म्हटले, त्याने आस कुठे दुसरीकडे दाखवा जरा. तो लाजला. मी म्हटले, भिवू नका. पॅन्ट थोडी खाली केली. मी पाहिले त्याच्या अंडरवेअरवर तेलाचा डाग. मी हसून म्हटले, अरे तेल इथपर्यंत पोहोचले? तो म्हणाला, दीदी तुमचा हात? मी म्हटले, हात तर अजून थांबलेला नाही. मी बोटं फिरवली. अगदी कडेला, आत गेले नाहीत. तो श्वास जोरात घेऊ लागला. मी म्हटले, अर्जुन तुमच्या नसा खूप गरम आहेत. त्या थंड कराव्या लागतील. मी फ्रीजमधून आईस पॅक काढला. थंड पॅक त्याच्या मांडीवर ठेवला. तो थरथरला. मी म्हटले, आता गरम थंड दोन्ही लावीन. मी एका हाताने आईस पॅक दाबला. तो मध्ये अडकला होता. गरम आणि थंड दरम्यान. तो म्हणाला, दीदी हे काय करत आहात? मी म्हटले, उपचार, फक्त उपचार. पण माझे डोळे खोड्या करत होते. आता मी त्याला म्हटले, अर्जुन एक व्यायाम करावा लागेल. उठा. तो उठला. मी म्हटले, माझ्यासमोर उभे राहा, पाय पसरा. तो उभा राहिला. मी त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसले. माझे डोळे त्याच्या पोटाच्या अगदी समोर. मी म्हटले, आता मी तुमची कमर धरेन, तुम्ही वाका. मी त्याची कमर दोन्ही हातांनी धरली. माझी बोटं त्याच्या त्वचेत रुतली. तो वाकला. त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आला. मी त्याचा श्वास माझ्या गालावर जाणवला. मी म्हटले, आता सरळ व्हा. तो सरळ झाला. मग मी म्हटले, आता माझी कमर धरा. तो हिचकी चला. मी म्हटले, धरा ना. मीही वाकेन. त्याने माझी कमर धरली. त्याचे हात गरम. मी वाकले. माझा कोट वर गेला.
माझ्या शर्टचा किनारा दिसू लागला. तो बघत राहिला. मी अर्जुन तुमचा हात का थरथरतोय? तो म्हणाला, दीदी तुम्ही खूप सुंदर आहात. मी हसून म्हटले, सुंदरता तर उपचारात मदत करते. मग मी त्याला म्हटले, आता माझ्या खांद्यावर हात ठेवा. मी तुम्हाला स्ट्रेच करून घेईन. त्याने ठेवला. मी त्याचा हात दाबला. हळूच. तो माझ्या खांद्यावरून खाली सरकू लागला. मी म्हटले, थांबा. इथेच थांबायचं. पण त्याचा हात थांबला नाही. मी थपकून पाहिले. तो लाजला. मी म्हटले, अर्जुन चुकीच्या जागी दाबले. तो म्हणाला, सॉरी दीदी. मी हसून म्हटले, काही हरकत नाही. कधी कधी नसा गुंतमक मी त्याला बसवले. मी त्याच्या शेजारी बसले अगदी जवळ. माझी मांडी त्याच्या मांडीला टेकली. मी औषधं लिहिली. पण लिहिताना माझा हात त्याच्या हाताला टक्कर देत राहिला. मी म्हटले, अर्जुन हे औषध रात्री लावायचं. कोणी लावेल? तो म्हणाला, एकटा आहे दीदी. मी म्हटले, तर मी उद्या घरी येईन. स्वतः लावून देते. तो खुश झाला. मी म्हटले, पण एक अट आहे. आईला सांगून ठेवा की डॉक्टर येत आहेत. नाहीतर गावकरी काय म्हणतील. तो हसला. सांगेन. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या घरी गेले. त्याच्या आईने दार उघडले. बोली, लेक तू तर देवदूत आहेस. मी आत गेले. अर्जुन खोलीत होता. आई चहा बनवायला गेली. मी दार बंद केले. मी म्हटले, कपडे काढा. तो काढू लागला. मी तेल गरम केले. यावेळी मी माझा कोट काढला. फक्त टॉप आणि स्कर्ट. मी त्याच्यावर स्कर्ट. मी त्याच्यावर झुकले. माझे केस त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. मी तेल ओतले. माझी बोटं पुन्हा नाचू लागली. तो म्हणाला, दीदी आज वेदना कमी आहे. मी म्हटले, तरीही हा पूर्ण कोर्स करचे आहे. मी त्याच्या छातीवर तेल ओतले. माझी बोटं त्याच्या छातीच्या केसात गुंतली. तो श्वास जोरात घेऊ लागला. मी म्हटले, अर्जुन तुमची धडधड खूप जोर आहे. तो म्हणाला, दीदी तुम्ही जवळ आहात ना? मी हसून म्हटले. मी त्याच्यावर आणखी झुकले. माझी छाती त्याच्या छातीला स्पर्श करायलाच होती. तसंच दार ठोठावले. आई चहा घेऊन आली. मी लगेच मागे हटले. आई म्हणाली, बाळा चहा प्या. आम्ही तिघे बसून चहा प्यायलो. आईने विचारले, नेहाबाई तू लग्न का करत नाहीस? मी म्हटले, आईजी अजून योग्य मुलगा सापडला नाही. अर्जुन छुप्या हसला. रात्री मी घरी परतले. झोपताना विचार केला, हां, अर्जुन काहीतरी वेगळा आहे. त्याच्या डोळ्यांत काही होते जे मला ओढत होते. पण मी डॉक्टर आहे, तो पेशंट आहे. तरीच्या काही दिवस आम्ही रोज भेटत राहिलो. कधी क्लिनिकमध्ये, कधी त्याच्या घरी. प्रत्येक वेळी मालिश, प्रत्येक वेळी थोडं अधिक जवळ. एक दिवस मी म्हटले, अर्जुन, अर्जुन आता तुम्ही मला मालिश करायला शिका. तो हसला. मी झोपले. त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला. त्याचे हात थरथरत होते. मी म्हटले, भिऊ नका, दाबा. तो दाबू लागला. माझे श्वास जोरात झाले. मी डोळे बंद केले. त्याचा हात खाली सरकू लागला. मी म्हटले, अर्जुन बस. तो थांबला. मी पलटून त्याचा हात धरला. म्हटले, तुम्ही समजता ना? तो म्हणाला, समजतो दीदी, पण मन मानत नाही. मग एक दिवस पाऊस आला नाही, वीज गेली नाही, पण काहीतरी वेगळं झालं. मी क्लिनिकमध्ये एकटी होते. अर्जुन आला. म्हणाला, दीदी आज वेदना पुन्हा सुरू झाली. मी म्हटले, आज काही नवीन ट्राय करू. मी एक मशीन काढली. इलेक्ट्रिक स्टिम्युलेटर. छोटे छोटे पॅड्स. मी त्याच्या छातीवर लावले. करंटची हलकी झंझणाहट. तो थरथरला. मी म्हटले, आता तुम्ही माझ्यावर लावा. मी माझा टॉप वर केला. त्याने पॅड्स माझ्या कमरेवर लावले. मी मशीन ऑन केली. हलकासा धक्का. मी किंचाळले. अरे अर्जुन. तो घाबरला. मी हसले, मजाक करत आहे, छान वाटतंय. मग आम्ही दोघे हसू लागलो. मी मशीन बंद केली. आम्ही आमने सामने होतो. माझे त्याच्या डोळ्यांत. मी हळूच म्हटले, अर्जुन तुम्ही माझ्यासाठी काय आहात? तो म्हणला, दीदी तुम्ही माझं सगळं. मी त्याचा हात धरला. आम्ही जवळ आलो. आमचे ओठ फक्त 1 इंच दूर. तसंच माझ्या खिशात फोन वाजला. हॉस्पिटलमधून इमर्जन्सी कॉल. मी हटले. म्हटले, चला नंतर. त्यानंतर आम्ही दोघे समजलो की आमच्यात काहीतरी आहे, पण अजून वेळ नाही. मी त्याला औषधं दिली. तो बरा झाला. पण आता तो माझा मित्र बनला. कधी कधी येतो. चहाब साहेबांचा खास पेशंट आहे. एक दिवस त्याने म्हटले, दीदी मी लग्न करायला इच्छितो. मी विचारले, कोणाशी? तो लाजला. तुम्ही जाणता ना? मी हसून म्हटले, तर आईला सांगा. त्याने आईला सांगितले. आई माझ्या घरी आली. माझ्या आईशी बोलली. मग साखनाची तारीख ठरली. लग्नाच्या दिवशी मी दुल्हन बनले. तोवर मंडपात जेव्हा मी त्याच्या जवळ बसले, त्याने कानात म्हटले, दीदी आज वेदना अजिबात नाही. मी हसून म्हटले, आता तर आयुष्यभर मालिश करेन. मंडपात मी अर्जुनच्या कानात कुजबुजले, आज वेदना नाही ना? तोच हसला. मग त्याने माझ्याच्या कानात म्हटले, दीदी वेदना तर तुम्हीच आहात. मी हसले. तसंच त्याने माझ्या हातात काहीतरी ठासले. एक पेन ड्राईव्ह. म्हणाला, घरी जाऊन बघा. लग्न संपले. रात्री हनीमून सूटमध्ये. मी लॅपटॉप उघडले. पेंडर नेहा रिअल. MP4 प्ले केला. स्क्रीनवर मीच दिसले. पण 6 महिन्यांपूर्वीची.
क्लिनिकच्या तळघरात मेजावर पडलेली, तोंडावर मास्क आणि समोर उभा अर्जुन. पण अर्जुन नव्हता. त्याच्या हातात सिरिंज. व्हिडिओमध्ये आवाज आला, माझाच. ऑपरेशन सुरू. सब्जेक्ट नेहा पाटील. प्रोसिजर मेमरी ट्रान्सफर. डोनर अर्जुन. रिसिव्हर क्लोन बॉडी. उद्देश नेहाला मारून तिची जागा घेणे. मी किंचाळले, कारण व्हिडिओमध्ये जुनी नेहा मरण पावली आणि नवी नेहा मी उठले. अर्जुनचे डोळे माझ्या डोळ्यात. व्हिडिओ संपला. शेवटची ओळ, आता तुम्ही नेहा आहात, मी अर्जुन आहे. पण खरा अर्जुन प्रत्येक रात्री जेव्हा तुम्ही झोपता तो जागा होतो आणि म्हणतो, दीदी आता माझी पाळी. मी माझे पोट हाताने चाचपले. आत काहीतरी हलले. आरशात पाहिले. माझे डोळे अर्जुनचे. दार उघडले. अर्जुन आत आला. म्हणाला, झोपली होतीस दीदी? मी हसून म्हटले, नाही. आता जागी झाले. मी त्याला शांतपणे बघितले. मनात भीती आणि राग दोन्ही होते. तो हसला. दीदी, आता तुम्ही माझ्याबरोबर आहात. आम्ही दोघे एक झालो आहोत. मी मागे हटले. माझा फोन हातात घेतला आणि पोलिसांना कॉल केला. तो माझ्याकडे धावला, पण मी दार बंद करून बाहेर पळाले. गाडीत बसून पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी येऊन त्याला अटक केली. तपास सुरू झाला. तळघरात जुन्या नेहाचा देह सापडला. अर्जुनला तुरुंगात टाकण्यात आले. मी काही काळ मानसोपचार घेतले. हळूहळू सावरले. आज मी पुन्हा क्लिनिक चालवते. पण आता पेशंटशी स्पष्ट मर्यादा ठेवते. कधीही वैयक्तिक संबंध जोडत नाही. ही कथा सांगितली कारण डॉक्टर पेशंट संबंधात विश्वास महत्वाचा आहे, पण मर्यादाही. इच्छांना आंधळेपणाने पाठ न लावता विचार करा. न्याय नेहमीच विजय मिळवतो आणि सत्य उघड होते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.